त्या पॅन्टीच्या खिशातलं पैसे कोणी काढलं ग? मीच काढलं, मला लागणार होता ना म्हणून काढलं. अगं मग विचारून तर काढायचं ना. सारखं सारखं काय विचारू, मला बी आत्मनिर्भर बनायचंय. मग नो 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 माझ्यासारखी ना साधी बुळी मिळाली बायको म्हणून बरं झालं. दुसरी असते ना तर असं ठेचलं असतं. बघा साधी बुळी आहे तर इतकी काजाक भांडते आणि मग आगाव मिळाले असते तर काय केलं असतं? मी काय म्हणते, तुम्ही दुसरं लग्न करा. लय स्माइल आली हो तुमच्या तोंडावर. मी काय सांगते ते ऐका, तुम्ही दुसरं लग्न करा. कारण काय माहितीये का, सासूबाई का नाही सारख्या सारख्या माझ्यासंग भांडते त्या. मग दुसरी आली ना तिच्या सोबत एक दिवस, माझ्या सोबत एक दिवस असं भांडतेल्या. काय का असं पर दुसरं लग्न केलं पाहिजे. लयच खुश व्हायला लागला हो तुम्ही. काय गरज नाही. मला चहा घेऊन तिकडे ये. हा चालतंय. हे घे चहा. हो ही कशी वाटते? मला तर लय आवडली. मला पण लय आवडली बघा. तुझी काय हरकत नसेल तर मी दोघीला बी सांभाळायला तयार आहे. अहो, मी साडी नो म्हणते. नो नो पर ते सगळं जाऊ द्या. मी त्या दिवशी लग्नाची कॅसेट लावली होती, आपल्या लग्नाची बघत होते, तर त्यामध्ये तुम्ही माझ्या मैत्रिणीकडे का बघत होता? त्या दिवशी तो आयफोन 14 घेतला. हा काय म्हणली त्या दिवशी, अजून थोडे थांबले असते तर याच किमतीत आयफोन 15 मिळाला असता. पण ते जाऊ द्या, त्या मोबाईलचा काय संबंध आहे ती मला सांगा अगोदर. ती विषय नका बदलू. हा अगं मग तीच बघत होतो ना मी. अजून थोडं थांबलं असतं तर याच्यातली कुठची तर मिळाली असती मला. नो 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 जाऊ द्या. दरी कप जा घेऊन आत. हे घ्या, चार्जिंगला लावा. अहो दिवसभर झोपण्याऐवजी ना काम करा की. चांगलं काम केलं ना तर फळ भेटतं चांगलं. अगं पण जेड मला कुठं फळ आवडतं? मी फळ खातच नाही. कधीच नाही नो सुधारणार. नो 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 नुसतं झोपायला पाहिजे, काय काम नको काय नको. तरी आई वडील म्हणतच होते, शाळा शिक बाया, काम करावं लागत नाही. शाळा शिकली तरी पण काम करावंच लागतंय की. हा शिकल्यावर करावंच लागतं. मग खरं काम आली मोठी बॅलेस्टरीन मला शिकलं की काम करा. अहो माझं एक काम कराल का? ए तुझं काम करायला मी लगीन नाही केलं. अस्सल मर्द आहे मी, अस्सल मर्द. बायकोच्या तालावर चालणारा नव मी. अहो साखर संपली, साखर आणायची आहे शेजारणीकडं. या का हो? साखर म्हणलं तर लगे तुम्ही शेजारणीकडे गेला काय पळत? हा साखर सांगितली लगे गेला. अगं ती शेजारी नव्हती मग मला माहित होतं की तुमची म्हणून बघत होती मी. स्कूटीवर गेलो. कशाला गेला स्कूटीवर तुम्ही? आणि स्कूटीवर येता येता पडलो. काय झालं? आणि ते डोळ्याला लागलं. अगं ते स्कूटीवरनं काय झालं, येत होतो एका पोरीनं मला धडक दिली. अहो मग तिचा नंबर नाही का बघायचा? नाही ग एवढं लक्षात नाही. गाडीचा नंबर एवढा तुमच्या लक्षात नाही, बघायचा असतो. एवढं कोण लक्षात ठेवायला लागलं त्याला? मग कशाला गेलतो तुम्ही? अहो मग काय तर ते एवढं काय लक्षात नाही ग माझ्या, काय नंबर होता आणि कसला कलर होता. अहो कोणत्या तर कलरची गाडी असेल काय तर तुम्हाला माहिती असेल. नंबर तर काय बघितला असेल थोडाफार तर गाडीचा. एवढं काय आठवत नाही ग.
हा पण एवढं मात्र माहित आहे की ती बाई का नाही सुंदर होती दिसायला आणि तिच्या हातात का नाही ब्राऊन कलरच्या बांगड्या होत्या. कानात असं रिंग साईजचं गोल असं दिलवालं झुमकं होतं आणि अशी लिंबू कलरची साडी त्याच्यावर बलून होतं सगळं. आणि तसं म्हटलं तर सुंदर होती का दिसायला, छान होती. अहो बरं झालं तुमचा एकच डोळा सुजला हो. का ग? आता दुसरा डोळा मी सुजवणार ना. Oh no.